तर बघा 0.5 आणि 2.5 यांच्या मसावी व लसावी किती. तर आता पॉईंटच्या मसावी आणि लसावी काढताना काय करायचं, 0.5 पाचलाच काय लिहिता ते 5.0 2.5. आपण असं का बरं लिहिलं असून तर पॉईंट नंतर तिन्ही संख्या सारख्या झाल्या. आता ह्याच संख्यांना काय लिहायचं, पॉईंट नंतरचे सोडून द्यायचं 5 50 आणि 25. पॉईंट नंतर संख्या काय झाली, इकडे आलं पॉईंट 5 संख्या झाली, पॉईंट इकडे गेलं 50 संख्या झाली, पॉईंट इकडे आलं 25. ह्या तिन्ही संख्यांना भाग जाणारी संख्या बघा 5 5 1 5 5 10 50 5 5 25. त्याच्यानंतर या दोन संख्येला भाग जाणारी संख्या 5, एक जसा आहे तसा 5 गुणे 10 5 1 5. तर मसावी बघा काय होणार, सर्व संख्यांना भाग जाणारी संख्या किती 5. आणि लसावी काय होणार, 5 गुणिला 5 1 गुणिला 2 गुणिला 1 यांचा गुणाकार म्हणजे लसावी. 25 गुणे 50 50 लसावी. परंतु आपल्याला कोणाची लसावी काढायची आहे, 0.5 5 आणि 2.5. आपण पॉईंट नंतर किती संख्या आलेल्या आहेत, 1 1. तर पॉईंट 1 संख्येनंतर डावीकडे सरकवायचा आणि इथं 0 येणार 0.5. इथे सुद्धा 1 नंबर सोडलं तर 5. म्हणजे मसावी किती झाली 0.5 आणि लसावी किती झाली 5. म्हणून 0.5 5 आणि 2.5 यांचा मसावी 0.5 लसावी 5.